नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती 2026 संदर्भात एका जिल्ह्याचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. याच्यावरती मी मगाशी व्हिडिओ बनवला, परंतु तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न केले. माझ्या जिल्ह्याचे कधी, अहिल्यानगरचे कधी, पुण्याचे कधी, ठाण्याचे कधी, संपूर्ण डिटेल्समध्ये बाकीच्या जिल्ह्यांचे वेळापत्रक कधी येणार आहे, डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, महसूल सेवक ज्या वेळापत्रक जाहिरात आल्यापासून तर निवड यादी लागेपर्यंत सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा येथे तुम्हाला बघायला भेटतील आणि संपूर्ण तयारी देखील याच चॅनलवरती करून घेतली जाणार आहे. रोज 1 ते 2 प्रश्नपत्रिकांचा सराव याच्यावरती करून घेतला जाणार आहे आणि सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा येथे बघायला भेटतील. आणि या पदभरतीसाठी आपण स्पेशल टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आता एक जिल्ह्याचे जे वेळापत्रक आलेले आहे, तो जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्याचे आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांचे वेळापत्रक कधीपर्यंत येणार आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येणार आहे या जिल्ह्याची संपूर्ण माहिती देणार आहे. फक्त विनंती पुन्हा एकदा आहे एवढीच आहे, 5 लाख सबस्क्रायबरचं आपलं टार्गेट आहे, लवकरच पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे कोणीही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. वेळेतच सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला बघायला भेटतील. आता जी अपडेट आहे ना, नीट समजून घ्या. कोणत्या जिल्ह्याचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे नीट नीट समजून घ्या. जालना जिल्ह्याचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. बाकीच्या जिल्ह्यांचे कधी होणार ते देखील सांगतो. जालना जिल्ह्यामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन, त्याच्यानंतर घनसांगवी, जाफराबाद, अंबड, परतूर आणि मंठा या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ही पदभरती केली जाणार आहे. जास्त मी सांगत बसणार नाही. यांनी स्पष्ट म्हटलेले आहे, शासनाकडून आम्हाला आदेश आहे की 30 नोव्हेंबर पर्यंत आम्हाला ही पदे सर्व भरायची आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडून आम्ही कार्यवाही करीत आहोत. जालना जिल्ह्याची एकूण 47 पदे भरण्याचे त्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. ते वेळापत्रक नीट समजून घ्या. असेच प्रत्येक जिल्ह्याचे वेळापत्रक येईल, नीट समजून घ्या. हे या ठिकाणी मागासवर्गीय कक्षाची बिंदू नामावली तयार करण्याचे हे 24 तारखेपर्यंत करायला सांगितलेले होते. आता मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कोणताही वेळ घेणार नाही. या ठिकाणी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, जाहिरात तर बघू शकता इथे. आज तारीख आहे जवळ-जवळ 25 ते 26 ऑगस्ट तारीख आहे आणि 15 सप्टेंबर रोजी लगेचच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जालना जिल्ह्याची. इतर जिल्ह्याची माहिती पुढे देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. या पदभरतीचे सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे. बाकीची याच्यामध्ये पेपर कधी होणार, पेपरची तारीख आहे, फॉर्म कधीपासून भरायची त्याची देखील तारीख आहे. ते बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती सांगून घेतो. इतर कोणाकडेही या नोट्स तुम्हाला भेटणार नाही. आपल्याकडे खूप आधीपासून 2023 पासून आपण या पदभरतीच्या नोट्स बनवलेल्या आहेत. नक्की फायदा होणार आहे. या नोट्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, 50 ते 100 मार्काची तुमची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. सर्वात जास्त प्रश्न पोलीस पाटील आणि कोतवाल यांचे जे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी आहे याच्यावरती 10-12 प्रश्न विचारले जातात आणि या नोट्सच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती भेटेल, कारण त्याच्यावरती देखील 7-8 प्रश्न असतात. समजा मी नाशिकला फॉर्म भरला तर नाशिकवरती 10-12 प्रश्न त्या जिल्ह्याच्या वरती तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथून मागे झालेल्या कोतवाल भरतीच्या आणि पोलीस पाटीलच्या दोन्ही मिळून 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये, ज्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथे इंग्रजी व्याकरण विचारलं जाणार नाही, परंतु त्या देखील नोट्स तुम्हाला याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्या भेटून जाणार आहे. सॉरी, मराठी इंग्रजी व्याकरण विचारलं जाणार नाही, तरी देखील या नोट्स तुम्हाला इथे भेटणार आहे. विशेष म्हणजे मराठी व्याकरणचे 7-8 प्रश्न भेटणार आहे आणि टॉपर जे या ठिकाणी जिल्हा निवड समिती जो पॅटर्न आहे त्याच लेवलचे प्रश्न भेटतील, याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्वात त्या पॅटर्न नुसार तुम्हाला भेटणार आहे. आणि सामान्य ज्ञान जे बेसिक आहे तेच विचारले जाते, तेच याच्यामध्ये ऍड घेतलेले आहे. जवळजवळ 2,500-3,000 प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी देखील याच्यामध्ये भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय काय भेटणार आहे, कोतवाल पोलीस पाटीलचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी याच्या संदर्भात सर्व माहिती प्रश्न भेटणार आहे. ज्या जिल्ह्याची माहिती पाहिजे त्या जिल्ह्याची माहिती, विशेष माहिती भेटणार आहे. मागील झालेल्या कोतवाल आणि पोलीस पाटील मिळून दोन्हीच्या मिळून 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटणार आहे. आणि बाकी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान सर्व नोट्स तुम्हाला याच्यामध्येच भेटणार आहे. काय करायचं आहे, या नोट्सची किंमत आपण नंतर नेहमी वाढत असतो. जाहिरात यायच्या अगोदर तुम्ही खरेदी करा. 350 पेक्षा जास्त किंमत करणार आहोत. आता फक्त ऑफरमध्ये मर्यादित कालावधीसाठी आपण 199 फक्त किंमत ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या नोट्स खरेदी करायचे आहे, खाली 2 नंबर दिसत आहे, याच्यापैकी कोणत्याही नंबरवरती 199चं पेमेंट करा. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि कोतवाल पदभरती म्हणजे महसूल सेवक पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील, ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. ठीक आहे. आता आपला जो मेन मुद्दा आहे ना, ते मेन मुद्द्याकडे आता आता बघू शकता. आज तारीख आहे 25 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट तारीख आहे.
पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेला लगेच ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढच्या महिन्यात 15 तारखेला लगेच प्रसिद्ध केली जाणार आहे जालना जिल्ह्याची जाहिरात. त्यानंतर प्रोसेस एकदम फास्ट होणार आहे. 15 तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 16 तारखेपासून लगेच 16 सप्टेंबर पासून तर 29 सप्टेंबर पर्यंत तुम्ही लगेच फॉर्म भरू शकता. आता हे बघू शकता. अशा प्रकारे ऑनलाईन ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. इथं स्पष्ट माहिती दिली आहे. ऑनलाईन अर्ज भरायचे आहे. त्याच्यानंतर परीक्षेसाठी अपात्र उमेदवारांची यादी लगेच इथं 30 तारखेला 30 सप्टेंबरला लागेल. त्याच्यानंतर प्रवेश पत्र लगेच तुमचे 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान होईल आणि लेखी परीक्षा लगेचच तुमची या ठिकाणी 4 ऑक्टोबरला तुमची होऊन जाणार आहे. अशा प्रकारचे सर्व जिल्ह्यांचे वेळापत्रक येईल. एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये उत्तर तालिका लगेच 5 ऑगस्टला दुसऱ्या दिवशी लगेच पेपर झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच येईल. त्याच्यानंतर काही आक्षेप वगैरे जर असेल तर तुम्ही 2 दिवस 6 आणि 7 ऑक्टोबरला तुम्ही घेऊ शकता आणि शेवटची अंतिम उत्तर तालिका लगेच प्रसिद्ध केली जाईल 8 ऑक्टोबरला. त्याच्यानंतर लगेच तुमची निवड यादी वगैरे जाहीर केली जाईल. कागदपत्र पडताळणी बघू शकता इथे. अंतिम निवड यादी लगेच कागदपत्र पडताळणीनंतर लागेल. असे सर्व जिल्ह्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध होईल. आता शेवटचा मुद्दा पुन्हा एकदा सांगतो, की कधीपर्यंत बाकीच्या राहिलेल्या आता ही जे वेळापत्रक आलेले आहे फक्त आणि फक्त जालना जिल्ह्याकडून हे वेळापत्रक येते. आता कोतवालची नेमणूक जी तहसीलदार मार्फत केली जाते. परंतु पेपर कोण घेते याचं तर जिल्हा निवड कार्यालय म्हणजे जिल्हा निवड समिती याचा पेपर घेते आणि प्रत्येक जिल्ह्यातून असे वेळापत्रक येईल. तर आता हे या ठिकाणी जालना जिल्ह्याचे वेळापत्रक आलेले आहे. कोणते? जालना जिल्ह्याचे वेळापत्रक. आता बाकीचे विद्यार्थी बोलतील त्यांच्या जिल्ह्याचं नाव घेतात. आमच्या जिल्ह्याचे कधी असे विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे. जालना जिल्ह्याचे आज आलेले आहे. आजच एखाद्या जिल्ह्याचे येऊ शकते. उद्या म्हणजे येत्या आठवड्यामध्ये आज तारीख आहे माझ्या अंदाजित 25 ऑगस्ट की 26 ऑगस्ट आहे. परंतु येत्या आठवड्यामध्ये 7-8 दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे वेळापत्रक आलेले बघायला भेटेल आणि वेळापत्रक आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा अपडेट दिली जाईल ही आपली या ठिकाणी खात्री करून घ्या माझ्या चॅनलकडून, की सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण तुम्ही सबस्क्राईब केलेलं असणार आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भेटणार आहे आणि मी देखील सर्वात पहिल्यांदा अपडेट देणार आहे. एवढीच विनंती आहे. अजून कोणत्याही जिल्ह्याचे दुसरे वेळापत्रक आलेले नाही. आल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी कळवले जाईल आणि सर्व पी-डी-एफ वगैरे सर्व मटेरियल वगैरे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती आणि WhatsAppवरती भेटणार आहे.